मुनिवर, हे सगळं काय चाललंय? आख्यान सुरू असताना तुम्ही असे आधी कधीच वागला नाही. काय कारण आहे? नारायण नारायण. सांगा मुनिवर. आख्यान थांबवून तेवढ्यासाठीच मी तुम्हाला बाहेर घेऊन आलो आहे. प्रभू, कसे सांगू? मुनिवर, सगळे आपली प्रतीक्षा करतायत. हे योग्य नव्हे. लवकर सांगा काय झालंय ते. प्रभू, मी सांगतो, परंतु आपण माझ्यावर रागावू नये. मुनिवर, सांगा. प्रभू, आख्यानात बानूने एखादी शंका विचारली तर मी तिच्याकडे लक्ष देऊ नये आणि तिच्या कोणत्याही शंकेचे समाधान करू नये असा श्री म्हाळसा देवींनी मला आदेश दिला आहे. मुनिवर, हे तुम्ही काय बोलताय? असत्य बोलू नका. प्रभू, मी सत्य बोलतो आहे. परंतु तुम्ही हे सगळं मला तरी विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं. मी हे कोणालाही सांगू नये असा देवींनी आदेश दिला आहे. प्रभू, परंतु तुम्ही हे सगळं मान्य का केलं? माझ्याकडे दुसरा पर्याय होता का? प्रभू, मुनिवर, तुम्ही चुकला आहात. तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. काहीही झालं तरी हे आख्यान श्री खंडेरायांसमोर सुरू आहे ह्याचं भान ठेवा. प्रभू, असे शब्दांचे फटके ओढू नका. मुनिवर, बाणाई तुमची शिष्य आहे ना? हा गुरुचा धर्म आहे. क्षमा असावी. प्रभू, तुम्ही अशा प्रसंगात देवींना शब्द द्यायला नको होता. जे झालं असतं त्याला सामोरं जायला हवं होतं. मी त्यातून तुम्हाला सोडवलं असतं. की माझ्यावरही विश्वास नाही राहिला तुमचा? असे म्हणू नका प्रभू. माझ्याकडून जो अपराध घडला आहे त्याचे प्रायश्चित्त घ्यायला मी तयार आहे. त्याआधी जे काही घडलं आहे ते तिथे येऊन सगळ्यांना सांगा. श्री म्हाळसा देवींसमोर? होय. नारायण नारायण. हे कार्य कठीण आहे प्रभू. तरीही ते आता तुम्हाला करायचंय. चला. परंतु मी काय म्हणतो प्रभू? जे काही म्हणायचंय ना ते तिथे म्हणा. नारायण नारायण. म्हाळसा, 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 किती हाका मारायच्या तुला? आणि अशी तरातरा निघून का आलीस? मग मी काय करणार होते तिथे थांबून? आत्ता आख्यानात काय घडलं ठाऊक आहे ना? तू तिथे असायला हवं. आम्हाला वाटलं तूच नारद मुनींना विचारशील. पण तू त्यांना काही न विचारता तडक तिथून निघून आलीस. हो, कारण ते काय म्हणणार होते हे मला ठाऊक होतं. कारण असं करायला मीच त्यांना सांगितलं होतं. म्हाळसा, हे उचित नव्हे. तू त्यांना असं का सांगितलंस? प्रधानजी आणि लक्ष्मीदेवींबद्दल तिला नक्कीच काहीतरी ठाऊक आहे याची मला खात्री आहे. पण केवळ हीच गोष्ट नाही तर अशा अनेक गोष्टी तिला ठाऊक असतील. जर तुझ्या मनात हाच विचार असेल तर तू योग्य तेच केलंस. आणि असं केल्याने त्या बानूच्या मनात काय आहे हे सर्वांसमक्ष तरी येईल. हो. अहो, हे काय बोलताय आपण? आणि म्हाळसा, तू देखील? अगं, तुम्हा दोघींमध्ये कुठलीही चढाओढ लागलेली नाहीये. कुठली स्पर्धा नव्हे ही. ही आधी स्पर्धा नव्हती बाबा, पण ही आता जणू स्पर्धाच आहे. मला देखील बघायचे आहे की स्वतःच्या मूळ रूपाचे स्मरण आता आधी कोणाला होते. आणि मला खात्री आहे की ती मीच असेन. पण म्हणून तू नारद मुनींना असं करायला सांगणं बरोबर नव्हे म्हाळसा. कारण ते बानूचे गुरु देखील आहेत. पण ते प्रधानजींशी काय बोलत असतील हे मात्र कळत नाही. मुळात प्रधानजी त्यांच्याशी काय बोलत असतील?